वेलकम स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरला जे काही समिट कर्व वगैरे होतं तर त्या समिट कर्व हा कोणत्या सिच्युएशनमध्ये बनत असतो तर ते आपण बघितलं. आणि समिट कर्वचा जो काही आयडियल कर्व वगैरे आहे तर त्याबद्दल पण आपण त्यावर एक्सप्लेनेशन केलं होतं. तर एक शॉर्टमध्ये जे काही पॉईंट आपण मागच्या लेक्चरला शिकलो तर ते आपण पुन्हा एकदा शॉर्टमध्ये बघू. तर जे काही व्हेरियस टाईप ऑफ द ग्रेडियंट आहे तर त्या वेगवेगळे जे काही टाईप आहे त्या ग्रेडियंट जे काही यूज होणार आहे कन्स्ट्रक्शन दरम्यान. आणि त्यामधील काय रुलिंग ग्रेडियन, रिमिटिंग ग्रेडियन, एक्सेप्शनल ग्रेडियन, ॲव्हरेज ग्रेडियन, फ्लोटिंग ग्रेडियन अँड मिनिमम ग्रेडियन. तर या प्रकारचे टाईप आपण ग्रेडियनमध्ये बघितले. तर जो काही रुलिंग ग्रेडियन आहे तर त्याला आपण डिझाईन ग्रेडियनसुद्धा म्हणतो. तर जो काही डिझाईन ग्रेडियंट किंवा रुलिंग ग्रेडियंट आहे तर तो केव्हा यूज केला जातो, जेव्हा जे काही अलाइनमेंट वगैरे अडॉप्टेड फॉर मेकिंग द अलाइनमेंट, जे काही सुरुवातीचं जे काही कन्स्ट्रक्शन करताना अलाइनमेंट करणार आहोत तर त्याला आपण रुलिंग ग्रेडियंट म्हणतो. त्यानंतर लिमिटिंग ग्रेडियंट जो आहे, जेव्हा जे काही लेंथ वगैरे असणार आहे रोडच्या तर त्या जर रिस्ट्रिक्टेड केलेलं असणार आहे, ओके, रिस्ट्रिक्टेड रोड जेव्हा असणार आहे तेव्हा आपण काय लिमिटिंग ग्रेडियंटचा यूज करणार आहोत. त्यानंतर जे काही एक्सेप्शनल ग्रेडियंट शिकलो होतो तर एक्सेप्शनल ग्रेडियंट म्हणजे काय, तर जे काही शॉर्टर लेंथ वगैरे असणार आहे रोडची तर शॉर्टर लेंथसाठी आपल्याला एक्सेप्शनल ग्रेडियंट हा यूज करायचा आहे. त्यानंतर आहे ॲव्हरेज ग्रेडियंट. तर ॲव्हरेज ग्रेडियंट म्हणजे जे काही 2 पॉईंट आहे आणि त्यामधील जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे तर ते डिवाईडला करून जे काही येणार आहे तर ते काय आहे ॲव्हरेज ग्रेडियंट. ओके, ॲव्हरेज ग्रेडियंट. त्यानंतर पुढे बघितलं होतं आपण फ्लोटिंग ग्रेडियंट. तर जे काही फ्लोटिंग ग्रेडियंट आहे वेन द मोटर व्हेकल, जे काही मोटर व्हेकल वगैरे असणार आहे, जे काही डाउनवर्ड मूवमेंट त्याची होणार आहे आणि कॉन्स्टंट स्पीडने त्याची डाउनवर्ड मूवमेंट होणार आहे आणि कोणतीही पॉवर किंवा ब्रेकचा यूज न होता, ओके, विदाऊट युजिंग पॉवर ऑर ब्रेक. तर जो ग्रेडियंटनुसार ज्या ग्रेडियंटवर जे व्हेकल डाउनवर्ड मूवमेंटला जाणार आहे त्याला आपण काय म्हणतो, फ्लोटिंग ग्रेडियंट. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सप्लेनेशनला होतं मिनिमम ग्रेडियंट. तर मिनिमम युजफुल स्लोप नेसेसरी फॉर इफेक्टिव्ह ड्रेनेज वॉटर. आता जे काही रेन वॉटर वगैरे आहे तर ते जर रस्त्यावरून इफेक्टिवली ड्रेन ऑफ करायचं असेल तर त्यासाठी काय मिनिमम ग्रेडियंट यूज करणार आहोत इफेक्टिवली ड्रेन आउट करण्यासाठी. त्यानंतर जे काही IRC जे काही आहे इंडियन रोड काँग्रेस तर त्यांनी रुलिंग ग्रेडियंट, लिमिटिंग ग्रेडियंट आणि एक्सेप्शनल यानुसार जे काही व्हॅल्यूज आहे तर त्या दिल्या होत्या. तर प्लेनसाठी 3.3, नंतर लिमिटिंगमध्ये 5 आणि एक्सेप्शनलमध्ये 6.7, हिलीमध्ये 5, लिमिटिंग 6, एक्सेप्शनल 7. स्टीप टेरेनसाठी होता रुलिंगमध्ये 6, लिमिटिंगमध्ये 7 आणि एक्सेप्शनलमध्ये 8. ओके, पुढे बघितलं होतं आपण की कर्व ऑन द रोड, जे काही जेव्हा जे काही बेंड्स इन द रोड, जे काही बेंड वगैरे दिलेले असणार आहे रोडमध्ये, ज्यावेळेस स्ट्रेट रोड आहे आणि त्या रोडची जेव्हा डायरेक्शन वगैरे चेंज करायची आहे तर डायरेक्शन चेंज करण्यासाठी आपल्याला काय आहे बेंड प्रोव्हाइड करायचे. तर बेंड म्हणजे काय की जे काही डायरेक्शन आहे ती चेंज होते तर त्यावेळेस आपल्याला काय आहे की कर्व प्रोव्हाइड करावे लागणार आहे. हॉरिझॉन्टली डायरेक्शन चेंज करायची असेल तर हॉरिझॉन्टल कर्व, आणि व्हर्टिकली म्हणजे जे काही ग्रेडियंट आहे तर ते चेंज होत असतात तर ते ग्रेडियंट चेंज करण्यासाठी आपल्याला व्हर्टिकल कर्वचा यूज करायचा आहे. त्यानंतर मग आपण जे काही व्हर्टिकल कर्व जे काय आहेत तर त्या व्हर्टिकल कर्वमध्ये 2 टाईप पडले होते. त्यामध्ये आहे समिट कर्व आणि व्हॅली कर्व. तर समिट कर्व आपण बघितलं की ज्याची कन्व्हेक्सिटी जी काय असते ती जर अपवर्ड असेल तर त्याला आपण समिट कर्व म्हणतो. आणि कोणत्या वेळेस समिट कर्व तयार होतो, वेन डिसेंडिंग ग्रेडियंट मीट डिसेंडिंग मीट द फ्लॅट, अँड डिसेंडिंग ग्रेडियंट मीट असेंडिंग, डिसेंडिंग मीट द असेंडिंग, अँड असेंडिंग मीट द अनदर असेंडिंग. ओके, तर या 4 सिच्युएशनमध्ये काय आहे की समिट कर्व हा तयार होत असतो. त्याचे डायग्राम वगैरे दिले आहेत त्या बघितल्या होत्या. त्यानंतर जे काही डिझाईन कन्सिडरेशन आहे तर डिझाईन कन्सिडरेशनमध्ये जे काही साईड डिस्टन्स वगैरे आहे, त्यानंतर जे काही सुपर एलिव्हेशन आहे,
तर नंतर इंटरमिडिएट साईड डिस्टन्स आहे. तर या प्रकारचे जे काही जॉमेट्रिकल डिझाईन आहेत तर ह्या कन्सिडर करून आपल्याला जे काही अलाइनमेंट प्रोफाईल अलाइनमेंट आहे तर ती तयार करायची आहे. तर त्याचा जो काही शेप वगैरे आहे प्रोफाईलचा, जो काही प्रोफाईल अलाइनमेंट आहे त्याचा जो शेप आहे तर तो ह्या डिझाईन कन्सिडरेशननुसार चेंज होणार आहे. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं की जे काही सुपर एलिव्हेशन आहे, नंतर साईड डिस्टन्स आहे, ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स आहे, तर जे काही पॅसेंजर वगैरे असतात, जर जे काही मॅक्झिमम कर्व जो काही कर्व वगैरे दिलेला असणार आहे तर तो कर्व जर शार्प वगैरे जास्त त्याची रेडियस वगैरे असेल तर त्यावेळेस काय आहे की जे काही पॅसेंजर वगैरे आहेत तर त्या पॅसेंजर यांना काय आहे की ते डिस्कम्फर्ट त्यांना होणार आहे, म्हणजे कम्फर्टेबली ते ट्रॅव्हलिंग करू शकणार नाही. तर योग्य प्रकारे जे काही डिझाईन कन्सिडरेशन आहे तर ते कन्सिडरेशन करूनच आपल्याला जे काही टोटल डिझाईन आहे रोडचं तर ते करायचं आहे. त्यानंतर पुढे बघितलं होतं की जे काही आयडियल जो काही समिट कर्व आहे तर तो त्याचा शेप कसा आहे, पॅराबोलिक कर्व. ओके. जो काही आयडियल शेप आहे तर तो कसा आहे, पॅराबोलिक कर्व समिट कर्वसाठी. तर आज आपण बघणार आहोत व्हॅली कर्व. तर व्हॅली कर्व काय आहे की इन द सेकंड टाईप ऑफ द कर्व इट इज ऑल्सो नोन ॲज सॅग कर्व. आता जो काही व्हॅली कर्व आहे तर व्हॅली कर्वला आपण काय म्हणतो, सॅग कर्व. ओके. व्हॅली कर्वचं दुसरं नाव काय दिलं आहे त्यांनी, सॅग कर्व. द व्हॅली कर्व हॅज डाऊनवर्ड कॉन्व्हेक्झिटी. आता जे काही व्हॅली कर्व जो आहे तर त्याची जी काही कॉन्व्हेक्झिटी आहे तर ती कॉन्व्हेक्झिटी काय आहे, डाऊनवर्ड. ओके. जो काही समिट कर्व होतं ते त्याची कॉन्व्हेक्झिटी जी होती ती अपवर्ड होती, परंतु जो काही व्हॅली कर्व आहे त्याची कॉन्व्हेक्झिटी काय आहे, डाऊनवर्ड. म्हणजे हा डाऊनवर्डला जे काही कॉन्व्हेक्झिटी दिसते आपल्याला. ओके. तर ती कशी डाऊनवर्डला, आणि समिटची कशी होती, अपवर्डला होती, अपवर्डला. ओके. आता ते कसं फॉर्म होतं ते बघणार आहोत. द व्हॅली कर्व हॅज डाऊनवर्ड कॉन्व्हेक्झिटी दॅट इज विथ डाऊनवर्ड ग्रेडियंट दे फॉर्म इन वन ऑफ द फॉलोइंग वे. तर जे काही डाऊनवर्ड ग्रेडियंट आहे म्हणजे जसं समिट कर्व असतो तर समिट कर्वचं जे काही ग्रेडियंट आहे तर ते अपवर्डला असतं, पण जे काही व्हॅली कर्व आहे तर त्याचं ग्रेडियंट कसं आहे, डाऊनवर्डला. आता ते कशा पद्धतीने फॉर्म होणार आहे, वेन डिसेंडिंग ग्रेडियंट मीट अदर डिसेंडिंग ग्रेडियंट. जे काही डाऊनला जाणारं जे काही ग्रेडियंट आहे ते दुसऱ्या डाऊनवर्ड जाणाऱ्या ग्रेडियंटला मीट होत असेल त्यावेळेस सुद्धा व्हॅली कर्व हा तयार होणार आहे. वेन डिसेंडिंग ग्रेडियंट मीट द फ्लॅट ग्रेडियंट. आता जो काही खाली जाणारा डाऊनवर्ड ग्रेडियंट आहे तो जर फ्लॅट ग्रेडियंटला जर मिळत असेल तर तेव्हासुद्धा आपण त्याला काय म्हणणार आहोत, व्हॅली कर्व. नंतर आहे डिसेंडिंग ग्रेडियंट मीट ॲसेंडिंग ग्रेडियंट. आता पुन्हा एकदा जो काही खाली जाणारा भाग आहे डिसेंडिंग ग्रेडियंट कोणाला मिळतो, असेंडिंग, म्हणजे अपवर्ड जाणारा ग्रेडियंटला मीट होईल तेव्हासुद्धा व्हॅली कर्व तयार होणार आहे. तर ॲसेंडिंग ग्रेडियंट मीट अनदर ॲसेंडिंग. जे काही वरती आलेले ग्रेडियंट आहे, वरती आलेला जो काही जमिनीचा भाग आहे तो जर वरती आलेल्या पुढच्या जमिनीच्या भागाला मीट होत असेल, जे ॲसेंडिंग ग्रेडियंट मीट द असेंडिंग ग्रेडियंट देन कॉल्ड ॲज व्हॅली कर्व. त्याला आपण जे काही फॉर्मिंग कर्व तयार होणार आहे तर तो व्हॅली कर्व तयार होणार आहे. तर ह्या डायग्राम दाखवलेल्या आहेत. जे काही डिसेंडिंग मीट द डिसेंडिंग ए टाईपची हे दिले, जो काही डिसेंडिंग आहे तो डिसेंडिंगलाच मीट होतो आहे तर तिथे सुद्धा हा जो आहे व्हॅली कर्व डाऊनवर्ड जातो आहे. डिसेंडिंग मीट द फ्लॅट. आता हा काय आहे, हा फ्लॅट आहे आणि हा डिसेंडिंग आहे, तर हा डिसेंडिंग फ्लॅटला मिळतो आहे तेव्हासुद्धा व्हॅली कर्व तयार होणार आहे. पुढे आहे डिसेंडिंग मीट असेंडिंग. तर डिसेंडिंग मीट द असेंडिंग. ओके. तर जो खाली येणारा भाग आहे नंतर पुन्हा वरती जाणारा त्यावेळेससुद्धा काय व्हॅली कर्व तयार होणार आहे. पुढे असेंडिंग मीट द अनदर असेंडिंग. असेंडिंग, आता जो काही चढता क्रम आहे परत एकदा चढता होणार आहे. ओके. चढती वगैरे जे काही म्हणतो आपण. ओके. चढतीचं जे ग्रेडियंट आहे परत एकदा चढतीचं एक ग्रेडियंट आहे त्याला जर मीट होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, व्हॅली कर्व.
तर यावर क्वेश्चन ते विचारू शकतात, एक्सप्लेन द व्हॅली कर्व अँड हाऊ दिस फॉर्म. तर त्यावेळेस हे 4 पॉईंट आणि या डायग्राम वगैरे आपल्याला काढता आल्या पाहिजे. ओके, व्हॅली कर्वसाठी थेरी पूर्ण यावर क्वेश्चन विचारू शकतात. आता जे काही डिझाईन कन्सिडरेशन आहे, तर आपण समिट कर्वचं डिझाईन कन्सिडरेशन बघितलं. आता आपल्याला डिझाईन कन्सिडरेशन फॉर व्हॅली कर्व, जे काही व्हॅली कर्व वगैरे जे काही आहे, तर त्यासाठी जे काही डिझाईन कन्सिडरेशन आहे ते आपल्याला दिलेले आहे. ड्युरिंग द डे टाईम देर इज अ नो लिमिटेशन ऑन विविंग डिस्टन्स ॲट व्हॅली कर्व. आता जे काही डे टाईम म्हणजे दिवसाचा जो वेळ असतो, तर नो लिमिटेशन ऑफ विविंग डिस्टन्स ॲट व्हॅली कर्व, तर त्यामध्ये कोणतीही लिमिट नसते. ओके, व्हॅली कर्व बघत असताना सकाळच्या टायमाला कोणतीही लिमिट नसते. बट ड्युरिंग द नाईट विजिबिलिटी इट इज डिक्रीज. ओके, जो काही व्हॅली कर्व जे काय आहे, तर व्हॅली कर्व जो दिवसाच्या टायमाला काय आहे की क्लिअरली तो विविंग कोणताही प्रॉब्लेम येत नाही. परंतु जे काही नाईट विजिबिलिटी तर त्या दरम्यान काय आहे ती विजिबिलिटी डिक्रीज होते व्हॅली कर्वमध्ये. द ओनली सोर्स ऑफ विजिबिलिटी इज विथ असिस्टन्स ऑफ हेडलाईट इन अ लॅक ऑर द इनॲडिक्वेसी ऑफ द रोड लाईट. आता द ओनली सोर्स ऑफ विजिबिलिटी, आता जे काही नाईट टाईमचं जी काही विजिबिलिटी तर ती काय कमी असते. त्यामुळे काय जेव्हा व्हेकल वगैरे हे रात्रीतून जेव्हा ट्रॅव्हलिंग वगैरे करत असणार आहे, तर जे काही विजिबिलिटी डिक्रीज जी काही झाली तर ती जर इन्क्रीज करायची असेल तर एकच त्याला पर्याय आहे की जो काही हेडलाईट जो काही म्हणतो, जो काही व्हेकल आहे त्याचा जो काही हेडलाईट आहे, तर त्याच्या मदतीने जो काही ट्रॅव्हलिंग करणारा जो काही व्यक्ती तर तो हेडलाईटच्या मदतीने पुढे जाऊ शकतो. ओके, तर आणि जे काही डे टाईम आहे, जे काही डे टाईम आपल्याला जे म्हणतो, तर डे टाईममध्ये जे काही विजिबिलिटी ती इन्क्रीजच असते, परंतु नाईट टाईममध्ये ती डिक्रीज होते. तर त्यावेळेस आपण हेडलाईटचा उपयोग करून त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करू शकतो. तर तो पार्टसुद्धा डिझाईन कन्सिडरेशनमध्ये येतो. Therefore, the vary curve are intended taking into consideration the distance from headlight. आता जे काही व्हॅली कर्व आर इंटेंडेड टेकिंग इन कन्सिडरेशन द डिस्टन्स फ्रॉम हेडलाईट. आता जे काही डिस्टन्स फ्रॉम हेडलाईटचं जे काही डिस्टन्स आहे, जे काही हेडलाईट प्रोव्हाइड करणारा असं व्हेकल आहे, तर त्यासाठी जे काही डिझाईन कन्सिडरेशन आहे, तर व्हॅली कर्व डिझाईन करताना ते जे काही हेडलाईट आहे तर त्याचासुद्धा आपण विचार करून ते जे काही व्हॅली कर्व रोड कन्स्ट्रक्शनसाठी प्रोव्हाइड करणार आहोत, तर त्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. इन अ व्हॅली कर्व सेंट्रिफ्युगल फोर्स विल ॲक्ट डाऊन. तर व्हॅली कर्व जो काय आहे, तर तो व्हॅली कर्वमध्ये कसा आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स हा डाऊनवर्ड ॲक्ट होणार आहे. जो काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तर तो डाऊनवर्ड ॲक्ट होणार आहे कशात, इन व्हॅली कर्वमध्ये. अलॉंग विथ द व्हेकल वेट will therefore have the greater effect on the car. ओके, जो काही वजन वगैरे आहे तर त्याचं इफेक्ट कसं आहे, ग्रेटर डाऊनवर्ड इफेक्ट त्यावर असणार आहे. अँड दिस विल लीड इन कार जर्किंग अँड द कॉज पॅसेंजर डिस्कम्फर्ट. आता जे काही कार्स वगैरे आहेत तर ते काय आहे की जर्क होणार आहे. ओके, जे काही आपण म्हणतो व्हायब्रेशन वगैरे, जर्किंग वगैरे, मुवमेंट वगैरे, तर त्यामुळे काय जो काही पॅसेंजर आहे तो काय डिस्कम्फर्ट त्याला वाटणार आहे. आणि त्यामुळे काय आहे त्याचा प्रवास जो आहे तो कम्फर्टेबली ट्रॅव्हल करू शकत नाही. द मोस्ट सिग्निफिकंट डिझाईन व्हेरिएबल इन व्हॅली कर्व आर देअरफॉर. आता जे काही इम्पॉर्टन्स आहे व्हॅली कर्वचे तर ते दिले आहे. इम्पॅक्ट फ्री मुवमेंट ऑफ व्हेकल ॲट डिझाईन स्पीड. आता जो काही इम्पॅक्ट वगैरे आहे तर त्या इम्पॅक्ट फ्री मुवमेंट ऑफ व्हेकल त्याची असली पाहिजे. ओके, ॲट द डिझाईन स्पीडला जी काही डिझाईन स्पीड वगैरे असणार आहे, जी काही व्हेकल वगैरे आहे तर त्या व्हेकलची जी काही डिझाईन स्पीडच्या दरम्यान आपल्याला जो काही इम्पॅक्ट फ्री मुवमेंट आहे तर तो कसा फ्रीली त्या ठिकाणी असला पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ द स्टॉपिंग साईड डिस्टन्स अंडर हेडलाईट ऑफ द व्हेकल फॉर नाईट ड्रायव्हिंग. आता जे काही स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे तर ते स्टॉपिंग साईड डिस्टन्स त्या ठिकाणी असायला हवं, जेणेकरून जे काही हेडलाईट ऑफ द व्हेकल आहे नाईट ड्रायव्हिंग दरम्यान
जे काही रात्रीच्या प्रवासादरम्यान जे काही आहे हेडलाईटचा उपयोग होणार आहे, तर त्या साठी काय आहे की जे काही स्टॉपिंग साईड डिस्टन्स आहे तर त्या ठिकाणी असायला पाहिजे, जेणेकरून जो काही हेडलाईटचा यूज होणार आहे तो त्या ठिकाणी प्रॉपरली होऊ शकतो. ओके, पुढे आहे a transition curve is the best shape that could be provided for the valley curve. आता जो काही ट्रान्झिशन कर्व इज द बेस्ट शेप, ट्रान्झिशन कर्वचा जो काही शेप आहे तर तो काय आहे, बेस्ट शेप आहे. तो कशासाठी प्रोव्हाइड केलेला असतो, व्हॅली कर्वसाठी. टू ग्रॅज्युअली इंट्रोड्यूस इन्क्रीज इन सेंट्रिफ्युगल वर्किंग डाऊनवर्ड. आता जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो इन्क्रीज द सेंट्रिफ्युगल फोर्स वर्किंग डाऊनवर्ड्स. डाऊनवर्डसाठी वर्किंग करण्यासाठी जो काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तर तो कशामार्फत, ट्रान्झिशन कर्वचा जो काही शेप आहे तर तो बेस्ट आहे, आणि त्यानुसार जो काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो काय आहे, वर्किंग तो डाऊनवर्ड वर्क होतो. इन व्हर्टिकल व्हॅली कर्व क्युबिक पॅराबोला युजली प्रिफर्ड. आता जे काही व्हर्टिकल व्हॅली कर्व वगैरे असतात तर त्यासाठी जे काही क्युबिक पॅराबोला वगैरे तर ते काय यूजफुली प्रिफर्ड आपण त्या ठिकाणी करणार आहोत. ओके, जे काही व्हर्टिकल कर्व आहे त्यासाठी क्युबिक पॅराबोला हा प्रिफर्ड करणार आहोत, आणि जो काही ट्रान्झिशन कर्व आहे हा तो बेस्ट शेप आहे. कशासाठी, सेंट्रिफ्युगल फोर्स इन्क्रीज डाऊनवर्डसाठी. आणि आता पुढे दिलं आहे ड्युरिंग द नाईट. तर जे काही रात्रीच्या दरम्यान जेव्हा ट्रॅव्हलिंग वगैरे करणार आहोत, ओके, रात्रीच्या दरम्यान जे काही ट्रॅव्हलिंग वगैरे होणार आहे तर जे काही साईड डिस्टन्स आहे डिक्रीज अंडर द हेडलाईट रायडिंग कंडिशन अँड ॲसेसिबिलिटी ऑफ द स्टॉपिंग साईड डिस्टन्स अंडर द हेडलाईट इज व्हेरी वायटल. आता जे काही ड्युरिंग नाईट टाईम जे काही रात्रीचे जे काही ट्रॅव्हलिंग वगैरे होणार आहे तर जे काही साईड डिस्टन्स आहे तर ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे अंडर द हेडलाईट रायडिंग कंडिशन. हेडलाईट रायडिंग कंडिशनमुळे ते काय आहे की ते डिस्टन्स कमी होणार आहे, कारण जो काही हेडलाईटचा जो काही प्रकाश आहे तर तो लांबपर्यंत असू शकत नाही. त्यामुळे काय आहे की जे काही समोरून येणारं व्हेकल आहे जोपर्यंत दिसत नाही तर त्यामुळे जेव्हा ते दिसणार आहे तेव्हा त्यामधील आणि समोरच्या व्हेकलमधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण साईड डिस्टन्स म्हणतो. तर हेडलाईटमुळे काय आहे की ते साईड डिस्टन्स हे कमी असणार आहे. The length of headlight vision should actually equivalent to the stopping side distance. आता द लेंथ ऑफ हेडलाईट जी काय आहे, द लेंथ ऑफ हेडलाईट म्हणजे काय, जी ज्या प्लेसपर्यंत, ज्या ठिकाणापर्यंत जे काही हेडलाईट आहे तर त्याचा प्रकाश ज्या ठिकाणापर्यंत जाणार आहे तर त्या ठिकाणापासूनचं जे काही डिस्टन्स आहे, स्टॉपिंग साईड डिस्टन्स, तर ते असले पाहिजे. ओके, तर ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स ॲट नाईट इज नो इश्यू ॲज अदर कार विथ हेडलाईट. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स ॲट द नाईट इज नो इश्यू ॲज अदर कार विथ हेडलाईट कुड बी सीन फ्रॉम सिग्निफिकंट डिस्टन्स. आता जे काही विशिष्ट प्रकारचं जे काही डिस्टन्स आहे त्या ठिकाणाहून जे काही ऑपोजिटमधून येणारी जी काही कार आहे तर त्या डिस्टन्सपर्यंत काय आहे की ते ही प्रिफरेबली ते जे काही हेडलाईट डिस्टन्स आहे त्यानुसार आपल्याला साईड डिस्टन्स आहे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, जेणेकरून काय आहे की जे काही ॲक्सिडंट वगैरे जे काही सिच्युएशन निर्माण होणार आहे तर ते सिच्युएशन निर्माण होऊ शकणार नाही. द कर्व ऑफ द व्हॅली शुड बी इंटेंडेड सो दॅट देर इज अ सफिशियंट साईड डिस्टन्स फ्रॉम हेडलाईट. आता जे काही व्हॅली कर्व आहे तर त्यामध्ये काय आहे की जे व्हॅली कर्व जो आहे देअर शुड बी सफिशियंट साईड डिस्टन्स. जे काही व्हॅली कर्व आपण ज्यावेळेस डिझाईन वगैरे करणार आहोत तर त्या दरम्यान काय आहे की साईड डिस्टन्समध्ये सफिशियंट डिस्टन्स असलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी आपण साईड डिस्टन्स फ्रॉम हेडलाईट जे हेडलाईट आहे हेडलाईटवरून आपण साईड डिस्टन्स हे प्रॉपरली प्रोव्हाइड करू शकतो. इम्प्रॉपरली कन्स्ट्रक्टेड व्हॅली कर्व अँड लीड टू एक्स्ट्रीम रायडिंग डिस्कम्फर्ट ॲज वेल ॲज हजार्डस ऑफ द ॲक्सिडंट पर्टिक्युलरली ॲट नाईट. आता जे काही नाईट टाईम आहे, जे काही रात्रीचा जो काही टाईम आहे त्या रात्रीच्या टायमामध्ये जो काही व्हेकल रन वगैरे होणार आहेत रस्त्यावरून
तर त्यावेळेस जर इम्प्रॉपर कन्स्ट्रक्शन केलेलं जर व्हॅली कर्व असणार आहे, जर व्हॅली कर्व हे प्रॉपरली कन्स्ट्रक्शन केलेलं नसेल तर त्यावेळेस काय आहे की एक्स्ट्रीम डिस्कम्फर्ट जो काही जे काही पॅसेंजर वगैरे आहेत तर ते पॅसेंजरचं काय आहे त्यांना काय होणार आहे, डिस्कम्फर्ट त्यांना वाटणार आहे ओके ट्रॅव्हलिंग करत असताना. त्यामुळे काय आहे की जे काही व्हॅली कर्व आपण डिझाईन करणार आहोत, कन्स्ट्रक्शन करणार आहोत तर ते कसे पाहिजे, प्रॉपरली असले पाहिजे, जेणेकरून काय आहे की कोणतेही डिस्कम्फर्ट किंवा जे काही ॲक्सिडंट होतात ते प्रमाण आणि पर्टिक्युलरली ॲट द नाईट टाईम जे काही रात्रीच्या वेळेमध्ये जे काही ॲक्सिडंट होतात त्यानंतर जे काही डिस्कम्फर्ट विल हॅव ओके, तर ते प्रॉपरली कन्स्ट्रक्शन केल्यामुळे आपल्याला हे सर्व काही वगैरे आहे तर ते आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता येणार आहे. तर पुढे आहे डिझाईन स्पीड. Design speed is the most important factor taken into the consideration of geometric design of highway. आता जे काही डिझाईन स्पीड वगैरे जे काही म्हणतो आपण तर ते जे डिझाईन स्पीड आहे तर डिझाईन स्पीडचा महत्त्वाचा फॅक्टर काय आहे की जे काही जॉमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे जेव्हा त्याचे डिझायनिंग वगैरे होणार आहे तर त्यावेळेस काय आहे की डिझाईन स्पीड जो आहे तर तो सर्वात महत्त्वाचा एलिमेंट आहे की तो त्यामध्ये कन्सिडर केला जातो ओके. तर डिझाईन स्पीडचा हा जॉमेट्रिक डिझाईनमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, इम्पॉर्टन्स आहे. आता व्हेरियस फॅक्टर आर डिपेंडिंग ऑन द डिझाईन स्पीड इन्क्लुडिंग. आता व्हेरियस फॅक्टर आहे ते कशावर डिपेंड आहे, ऑन द डिझाईन स्पीडवर. आता जो काही साईड डिस्टन्स आहे, आता जेव्हा एखादं व्हेकल आपण चालवतो आहे तर त्या दरम्यान समोरून एखादं व्हेकल येतं आहे, ऑपोजिट डायरेक्शनमधून एखादं व्हेकल हे येतं आहे, त्यावेळेस जेव्हा आपण त्या व्हेकलला जेव्हा बघतो आणि बघितल्याबरोबर रिॲक्शन टाईम वगैरे तो इलॅप्स होतो आणि त्यानंतर आपण तो ब्रेक वगैरे मारतो, त्याला बघितल्यावर ब्रेक वगैरे मारतो आणि ज्या ठिकाणी आपण ब्रेक मारतो त्या डिस्टन्सपासून किंवा ज्या ठिकाणाहून आपल्याला ते समोरचं व्हेकल दिसतं आहे तर त्या डिस्टन्सपासून ते जे काही ऑपोजिट डायरेक्शनला असलेलं जी काही कार वगैरे असणार आहे, मोटर व्हेकल, तर त्या डिस्टन्सपर्यंतला आपण काय म्हणतो, साईड डिस्टन्स. तर ते कशावर डिपेंड करतं, साईड डिस्टन्स. तर सर्वात महत्त्व म्हणजे डिझाईन स्पीड. जास्त जर स्पीड वगैरे असणार आहे तर त्या दरम्यान काय आहे की जे काही साईड डिस्टन्स आहे ते कमी मिळेल. तर साईड डिस्टन्स हा सर्वात महत्त्वाचा, हा डिझाईन स्पीडवर डिपेंड आहे. नंतर आहे सुपर एलिव्हेशन. जे काही सुपर एलिव्हेशन आहे तर सुपर एलिव्हेशन हा इनवर्ड इन्क्लाइन पार्ट हा रोडला प्रोव्हाइड केलेला असतो, जेणेकरून काय आहे की जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स वगैरे व्हेकलच्या व्हीलवर जे काही निर्माण होणार आहे तर ते सेंट्रिफ्युगल फोर्स हा कमी निर्माण होतो ओके. तर त्यामुळे आपल्याला डिझाईन स्पीडचा योग्य प्रकारे स्टडी करून आपल्याला सुपर एलिव्हेशन हा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे. नंतर आहे रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल कर्व. आता थर्ड पॉईंट आहे रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल कर्व. जी काही हॉरिझॉन्टल रेडियस आहे, जी काही कर्व वगैरे आपण रोड कन्स्ट्रक्शन करताना प्रोव्हाइड करणार आहोत त्यावर जे काही रेडियस आहे तर ती काय कंट्रोल पाहिजे, जास्तही नको कमीही नको ओके. वायडनिंग ऑफ पेवमेंट. आता वायडनिंग ऑफ पेवमेंटमध्ये काय येतं तर जे काही पेवमेंट वगैरे असणार आहे, ज्या वेळेस रोड कन्स्ट्रक्शन वगैरे डिझाईन वगैरे होणार आहे, हायवे वगैरे डिझाईन होणार आहे तर वायडनिंग ऑफ पेवमेंटचा याचा यूज किंवा याचा एलिमेंटचा विचार केला जाणार आहे. कारण जे काही व्हेकल वगैरे आहेत तर ते व्हेकल जेव्हा टर्न आऊट किंवा ड्रायव्हिंग वगैरे टर्निंग किंवा डायरेक्शन चेंज करत असताना त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यावेळेससुद्धा आपल्याला डिझाईन स्पीडचा यूज करून आपल्याला वायडनिंग ऑफ द पेवमेंट हे द्यावे लागणार आहे. पुढे आहे लेंथ ऑफ द समिट कर्व. लेंथ ऑफ द समिट कर्वमध्ये काय आहे की व्हेकल जेव्हा टर्न वगैरे रेडियस किंवा कर्ववर टर्न होणार आहे तर त्यावर वायडनिंग ऑफ द पेवमेंटचा विचार केला जाणार आहे ओके. तर ते सुद्धा डिझाईन स्पीडवर डिपेंड आहे. लेंथ ऑफ द समिट कर्व. जे काही समिट कर्वची लेंथ आहे
जो काही कॉन्व्हेक्झिटी अपवर्ड जे काही आपण डायग्राम बघितले, तर त्याची जी काही लेंथ आहे तर ती सुद्धा काय अफेक्ट करते, डिझाईन स्पीडवर अफेक्ट करत असते. ओके, तर जे डिझाईन स्पीड आहे लेंथ ऑफ समिट कर्व डिपेंड आहे लेंथ ऑफ व्हॅली कर्व. जो काही व्हॅली कर्व आहे ज्याची जी काही कॉन्व्हेक्झिटी ही डाऊनवर्ड असणार आहे त्याला आपण व्हॅली कर्व म्हणतो. तर या पॉईंटवर सुद्धा ते काही डिझाईन स्पीड आहे हे डिपेंडिंग असतं. लेंथ ऑफ हॉरिझॉन्टल कर्व, जे काही हॉरिझॉन्टल लेंथ आहे ऑफ द डिझाईन, लेंथ ऑफ हॉरिझॉन्टल कर्व, द डिझाईन, द स्पीड ऑफ रोड, जे काही लेंथ ऑफ द हॉरिझॉन्टल कर्वची जी काही लेंथ आहे तर त्यावर सुद्धा जे काही डिझाईन स्पीड आहे ते डिपेंड असणार आहे. ओके, आता पुढे आपल्याला दिलेलं आहे टेरेन. तर डिझाईन स्पीड ऑफ द रोड डिपेंड ऑन, तर जे काही टेरेन आहे तर टेरेननुसार जे काही डिझाईन स्पीड आहे त्यावरसुद्धा ते डिपेंड करत असतं. तर टेरेननुसार आपण त्यावरचं एक्सप्लेनेशन बघू. द डिझाईन स्पीड ऑल्सो डिपेंड अपॉन द टाईप ऑफ द टेरेन. आता टेरेन कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, प्लेन टेरेन, रोलिंग टेरेन आणि स्टीप टेरेन. अशा पद्धतीचे जे काही टेरेन आहे तर त्या टेरेनवर सुद्धा जी काही स्पीड आहे तर ती डिपेंड असते. जेणेकरून जर स्लोप टेरेन वगैरे ग्रेडियन वगैरे जास्त असेल तर त्यावेळेस काय आहे की जे काही डिझाईन स्पीड आहे त्याला जास्त पॉवरची आवश्यकता नसते. पुढे आहे द डिझाईन स्पीड इज जनरली रिड्यूस फॉर टेरेन हॅव्हिंग स्टीप स्लोप. तर जे काही डिझाईन स्पीड आपण व्हेकलसाठी ठरवणार आहोत, जे काही डिझाईन स्पीड व्हेकलसाठी ठरवणार आहोत तर ते डिझाईन स्पीड हे जो काही स्टीप टेरेन, स्टीप स्लोप वगैरे म्हणतो आपण, तर स्टीप टेरेन किंवा स्लोपसाठी आपण काय करणार आहोत तर जे काही डिझाईन स्पीड आहे ती तिथे त्या ठिकाणी कमी असणार आहे. पुढे द स्पीड व्हेरीज अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ टेरेन अकॉर्डिंग टू IRC. आता अकॉर्डिंग टू IRC नुसार वेगवेगळ्या व्हॅल्यू टेरेनच्या दिलेल्या आहेत डिझाईन स्पीडच्या. The speed varies according to the type of the terrain. According to IRC, the terrain have been classified depending on cross slope of the country. आता जे काही क्रॉस स्लोप वगैरे आहेत, म्हणजे क्रॉस स्लोप जे काही पर्सेंटमध्ये दिलेलं आहे तर त्या क्रॉस स्लोपनुसार आपल्याला जो काही डिझाईन स्पीड आहे तर तो द्यायचा आहे. तर त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला काही दिल्या आहेत. तर प्लेन टेरेन दिलं आहे, रोलिंग टेरेन दिलं आहे, माउंटेनस टेरेन दिलं आहे आणि स्टीप टेरेन दिलं आहे. तर जे काही प्लेन टेरेन जे काही दिलं आहे तर त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. टाईप ऑफ द टेरेन आणि त्याच्या व्हॅल्यूज आहे क्रॉस स्लोपसाठी. प्लेन टेरेनचं जे काही क्रॉस स्लोप आहे 0 to 10%, रोलिंगचं 10 to 25, माउंटेनिंगचं 25 to 60 आणि स्टीपच्या 16. तर यानुसार जे काही वेगवेगळे टेरेन असणारे प्लेन, रोलिंग, माउंटनस आणि स्टीप त्यानुसार आपण क्रॉस स्लोप हे पर्सेंटेजमध्ये देणार. म्हणजे हे कोणावर डिपेंड असतात तर डिझाईन स्पीडवर. ओके, तर पुढे दिलं आहे क्लास ऑफ द रोड. डिझाईन स्पीड डिपेंड ऑन क्लास ऑफ द रोड. तर डिझाईन स्पीड जे आहे तर डिझाईन स्पीड हे कशावर डिपेंड असतं, अजून क्लास ऑफ द रोड. जर कोणत्या क्लासचा हा रोड आहे, ओके, जे काही नॅशनल हायवे की स्टेट हायवे की मेजर डिस्ट्रिक्ट रोड आहे की अदर डिस्ट्रिक्ट रोड आहे, तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही रोड कन्स्ट्रक्शन असणार आहे तर त्यानुसार आपल्याला काय आहे की जे काही डिझाईन स्पीड आहे तर तो डिझाईन स्पीड क्रॉस स्लोपनुसार जर डिझाईन केला तर प्रॉपरली कम्फर्टेबली जो काही पॅसेंजर आहे तो ट्रॅव्हल करू शकणार आहे. Design speed depend on the class of the road. The design speed of the national highway will certainly be higher than village road, and in the curve geometric will also vary. कर्व जे जॉमेट्रिकल कर्व वगैरे जे आहे तर त्यामध्ये काय आहे की जे काही नॅशनल हायवे वगैरे आहे तर त्याची जी काही डिझाईन स्पीड आहे ती कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. ओके,
तर लक्षात ठेवा की जे काही टेरेन वगैरे आहे तर ते कशानुसार दिले जातात, क्रॉस स्लोप, आणि त्याचे पर्सेंटेज पण आपल्याला दिलेले आहे. ओके,